अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी कोणती गोष्ट करता? मोबाईल पाहता, पाणी पिता की थेट अंघोळीसाठी जाता? पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की अंघोळ करण्यापूर्वी फक्त काही सेकंदाचा एक छोटासा उपाय तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकतो, तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण करू शकतो आणि धार्मिक श्रद्धेनुसार तुमचं सुप्त भाग्य जागृत होण्यास मदत करू शकतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? सनातन धर्मामध्ये सकाळच्या वेळेला अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली मानलं गेलं आहे. कारण दिवसाची सुरुवात ज्या विचारांनी, ज्या ऊर्जेने आणि ज्या भावनेने होते, त्याचाच परिणाम दिवसभराच्या कामांवर, निर्णयांवर आणि मनस्थितीवर होत असतो. म्हणूनच आपल्या ऋषी मुनींनी सकाळच्या काही विशेष सवयी सांगितल्या आहेत. या सवयी केवळ धार्मिक नाहीत, तर मनाला सकारात्मक दिशा देणाऱ्या मानल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंघोळ करण्यापूर्वी कोणता छोटासा उपाय करावा, करदर्शन म्हणजे नेमकं काय, त्यामागील धार्मिक महत्व काय आहे, अंघोळीच्या वेळी कोणते नियम सांगितले गेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा उल्लेख ज्योतिष शास्त्रामध्ये का केला जातो. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आणि सनातन परंपरेनुसार ब्रह्म मुहूर्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. या काळात मन शांत असतं, वातावरण सात्विक असतं आणि सकारात्मक विचार सहजपणे मनामध्ये निर्माण होतात. असं मानलं जातं की सकाळची योग्य सुरुवात व्यक्तीच्या संपूर्ण दिवसाला ऊर्जा देऊ शकते. पण अनेक वेळा आपण पाहतो, काही लोक खूप मेहनत करतात, प्रामाणिक प्रयत्न करतात, तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कामामध्ये अडथळे येतात, आर्थिक अडचणी कायम राहतात किंवा मन सतत अस्वस्थ राहतं. अशा वेळी आपल्या दैनंदिन जीवनात काही सकारात्मक आणि सात्विक सवयींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. यामधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि सोपा उपाय म्हणजे करदर्शन. मित्रांनो, करदर्शन हा शब्द दोन भागांपासून तयार झाला आहे. कर म्हणजे हात आणि दर्शन म्हणजे पाहणे. म्हणजेच सकाळी उठल्यानंतर आपल्या हातांच्या तळव्याचे दर्शन घेणे. ही परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते. धर्मशास्त्रानुसार आपल्या तळहातामध्ये दैवी शक्तींचा वास मानला जातो. असं सांगितलं जातं की तळहाताच्या अग्रभागी माता लक्ष्मीचा वास असतो, मध्यभागी माता सरस्वतीचा निवास असतो आणि तळहाताच्या मूळ भागात भगवान गोविंद अर्थात श्रीहरी विष्णूंचं स्थान मानलं जातं. याच कारणामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या तळव्यांचं दर्शन घेण्याची परंपरा निर्माण झाली. मित्रांनो, अंघोळ करण्यापूर्वी किंवा उठल्यानंतर सर्वप्रथम दोन्ही हातांचे तळवे एकत्र आणावेत. शांतपणे त्यांच्याकडे काही क्षण पाहावं. त्यानंतर श्रद्धेने हा मंत्र म्हणावा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. मंत्र पुन्हा एकदा ऐका. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा मंत्र अत्यंत लहान आणि सोपा आहे, परंतु त्यामागील भावना अत्यंत मोठी आहे. या मंत्रामध्ये आपण माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान गोविंद यांचं स्मरण करतो. धन, ज्ञान आणि पालनकर्त्या शक्तीचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करतो. असं मानलं जातं की या सकारात्मक भावनेमुळे दिवस अधिक उत्साहाने सुरू होतो. मित्रांनो, करदर्शन केल्यानंतर अनेक जण तळवे चेहऱ्यावरून फिरवतात. ही परंपरा देखील अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. यामागील मुख्य उद्देश म्हणजे दिवसाची सुरुवात शुभ स्मरणाने करावी. कारण सकाळचा पहिला विचार
सकारात्मक असेल तर मन देखील दिवसभर अधिक स्थिर राहू शकतं. आता आपण अंघोळीशी संबंधित काही महत्वाच्या परंपरा जाणून घेणार आहोत. धार्मिक श्रद्धेनुसार स्नान हे केवळ शरीर स्वच्छ करण्याचं साधन नाही, तर ते मन आणि विचार शुद्ध करण्याचं माध्यम देखील मानलं गेलं आहे. म्हणूनच स्नानाच्या वेळी काही विशेष नियम सांगितले जातात. मित्रांनो, अनेक ठिकाणी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकण्याची परंपरा आहे. हळद ही शुभत्वाचं प्रतीक मानली जाते. काही जण काळे तीळ देखील पाण्यात टाकतात. लोकमान्यतेनुसार हळद आणि काळे तीळ यांचा संबंध सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. असं सांगितलं जातं की अशा प्रकारे स्नान केल्याने नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसेच भाग्यात वृद्धी होण्याची श्रद्धा व्यक्त केली जाते. मित्रांनो, अंघोळीच्या वेळी पवित्र नद्यांचं स्मरण करण्याची परंपरा देखील अत्यंत प्राचीन आहे. भारतामधील अनेक पवित्र नद्या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून स्नान करताना अनेक जण हा मंत्र म्हणतात. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. मंत्र पुन्हा एकदा ऐका. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मेन सन्निधिं कुरु. या मंत्रामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या पवित्र नद्यांचं स्मरण केलेलं आहे. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेलं स्मरण मनाला पवित्रतेची अनुभूती देतं. मित्रांनो, अंघोळीच्या दिशेबद्दल देखील काही परंपरा सांगितल्या गेल्या आहेत. अनेक धार्मिक मान्यतांनुसार स्नान करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून उभं राहणं शुभ मानलं जातं, कारण या दिशा सकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानल्या जातात. त्यामुळे मन अधिक शांत राहण्यास मदत होते, अशी देखील श्रद्धा आहे. आता प्रश्न येतो, या सर्व गोष्टींचे फायदे कोणते? मित्रांनो, धार्मिक श्रद्धेनुसार नियमितपणे करदर्शन आणि सात्विक पद्धतीने स्नान केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असं सांगितलं जातं. घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत मिळते, अशी देखील धारणा आहे. तसेच कुंडलीतील काही ग्रह अधिक अनुकूल होण्याची श्रद्धा व्यक्त केली जाते. सूर्य, गुरु आणि शुक्र यासारख्या ग्रहांशी संबंधित शुभ परिणाम वाढतात, असं अनेक जण मानतात. यामुळे मान सन्मान वाढतो, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे मार्ग खुलतात, अशी देखील लोकमान्यता आहे. मित्रांनो, सकाळच्या या छोट्या सवयींचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक सकारात्मकता. जेव्हा दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते, तेव्हा मन शांत राहतं, नकारात्मक विचार कमी होतात, कामामध्ये लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते आणि दिवसभर उत्साह हा टिकून राहतो. हीच सकारात्मक मानसिकता पुढे यशाचं कारण ठरू शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धा, परंपरा आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर आधारित आहेत. त्याचबरोबर चांगला आहार, नियमित व्यायाम, वेळेचं नियोजन, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रामाणिक प्रयत्न यांना देखील तितकंच महत्व आहे. फक्त हा उपाय करून चालत नाही, तर त्यासोबत योग्य कर्म देखील आवश्यक आहे. म्हणून उद्यापासून सकाळी उठल्यानंतर काही क्षण स्वतःसाठी काढा. करदर्शन करा, देवाचं स्मरण करा, कृतज्ञतेची भावना ठेवा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोणती गोष्ट करता? तुमच्या घरामध्ये करदर्शनाची परंपरा आहे का? तुमच्या आजी आजोबांनी सांगितलेली एखादी सकाळची खास सवय तुम्ही आजही पाळता का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपले मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सकारात्मक माहितींसाठी आपले श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेवटी एवढंच,
भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.